मानाच्या पालखीसाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी टीम वर्क म्हणून काम करावं असं आवाहन जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी केलं। आषाढी शुद्ध एकादशी 25 जुलै रोजी आहे। या अनुषंगानं मानाच्या पालख्या 16 जुलैपासून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतात। त्यावेळी त्यांचा मुक्काम रिंगण विसाव्याच्या ठिकाणी तसंच रस्ते मार्गावर त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याचा समन्वय साधण्यासाठी प्रत्येक मानाच्या पालखीसाठी एका नोडल अधिकाऱ्याची आणि त्यांना सहाय्यक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत। या सर्व अधिकाऱ्यांनी पालखी प्रमुखांशी समन्वय ठेवून सोपवलेली जबाबदारी एक टीम वर्क म्हणून पार पाडून वारी यशस्वी करावी असं आवाहन जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी केलं। मानाच्या पालख्यांसाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकारी, सहाय्यक अधिकारी तसंच शौचालयाची तपासणी करण्यासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्तिकेयन दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करत होते। यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी, उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, अमोलसिंह भोसले, सुमित शिंदे, नगरपालिका प्रशासन सह आयुक्त आशिष लोकरे, तहसीलदार सैफन शेख, तहसीलदार सरस्वती पाटील, जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व नियुक्त केलेले अधिकारी ऑनलाईनद्वारे उपस्थित होते। जिल्हाधिकारी कार्तिकेयन पुढे बोलताना म्हणाले की सर्व नोडल अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडावी। प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी यांनी सर्व मानाच्या पालखी प्रमुखांशी तसंच पुणे इथून पालख्यांसोबत शौचालयाची व्यवस्था पाहणी आणि पुरवठादार यांच्याशी समन्वय ठेवण्याच्या अनुषंगानं नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांची माहिती सविस्तरपणे सांगितली आणि दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक काम करणं आवश्यक असल्याचं त्यांनी निर्देशित केलं।